तुमचा पोटाचा घेर कमी करायचा आहे, बेली फॅट कमी करायचा असेल, तर हे 4S आज समजून घेऊ, ज्यामुळे तुमचा पोटाचा घेर वाढतोय. आणि ह्यावरच आपण इलाज सुद्धा समजून घेऊ. पहिला एस म्हणजे सिटिंग, दीर्घकाळ बैठक काम, स्क्रीनिंग किंवा ट्रॅव्हल ह्या कारणांनी तुम्ही जर एके ठिकाणी बसत असाल तर 2 तासांनी किमान आपल्याला 10 मिनिटं चालायचं आहे. कॉरिडॉरमध्ये का होईना 10 मिनिटं फेऱ्या मारणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमची ऍक्टिव्ह लाईफस्टाईल ही वाढणार आहे आणि ह्यामुळे तुमचा बेली फॅट कमी व्हायला मदत होईल. दुसरा एस म्हणजे स्लीप. तुमची जर पुरेशी झोप होत नसेल तर कॉर्टिसॉल लेव्हल म्हणजे स्ट्रेस हार्मोन आपला वाढणार आहे, ज्यामुळे बेली फॅट वाढायला निश्चित सुरुवात होते. त्यानंतर तिसरा एस म्हणजे स्ट्रेस. जर तुम्हाला खूप स्ट्रेस असेल तर निश्चितपणे कॉर्टिसॉल इम्बॅलन्स होणार आहे आणि इन्शुलिन रेझिस्टन्स वाढणार आहे, ज्यामुळे आपला बेली फॅट वाढताना आपल्याला दिसतं. तर ह्याकरता ब्रीदिंग एक्सरसाइज, मेडिटेशन हे अत्यंत उपयोगी पडतं. त्यानंतर शेवटचा एस, त्याआधी मला फॉलो करा आणि खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा, म्हणजे माझ्या वेट लॉस प्रोग्राम करता तुम्हाला रजिस्टर करता येईल. तर चौथा एस म्हणजे शुगर. ती ऍक्टिव्ह शुगर असेल किंवा हिडन शुगर असेल. ऍक्टिव्ह शुगर म्हणजे जी दिसतीये ती साखर, ती साखर टाळणं गरजेचं आहे. त्यानंतर हिडन शुगर म्हणजे तुमचा मैदा किंवा पेस्ट्रीज, पास्ता आणि पिझ्झाज हे टाळणं अत्यंत गरजेचं आहे, कारण जंक फूडमुळे भरपूर प्रमाणात बेली फॅट वाढतं.